फालतूगिरी आहे यार. या जजला यायला अजून किती वेळ लागणार आहे? म्हणजे समोर बसलेत काय ते एक्स्ट्राज आहेत? नाही नाही, ते सुद्धा जज आहे. पण मी सध्या या कोर्टाच्या जज बद्दल बोलतो. ओके. काय फालतूगिरी आहे यार? यार जजला यायला किती वेळ लागणार आहे? नुसती तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हे काय हे काय? खारीक पे खारीक, खारीक पे खारीक, खारीक पे खारीक. वा 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 वा. पहिलाच आठवडा, पहिलंच किट, तारीख खारीक असा बारीकसा विनोद. तुला अरे असे विनोद केलेस ना तर गुजराती रंगभूमीवरून सुद्धा तुला खारिज करतील. खरंच मला खूप काम आहे तिथे. म्हणजे आम्हाला गुजराती बद्दल आदर आहे, प्रचंड आदर आहे. म्हणजे मकरन सरांचंच घे ना. ते गुजरातीचे छे म्हणजे ते मराठीचे. अच्छा. पण त्यांनी गुजराती नाटक मराठीत ट्रान्सलेट करून मराठीत केलंय. ओके. हा, केशवा माधवा. कांजी विरुद्ध कांजी. केशवा माधवा. कांजी विरुद्ध कांजीवरूनच बनवलंय ते. अच्छा, म्हणजे त्यावरून नाही बनवलं. अरे सर भोजपुरी पर्यंत जाऊन पोहोचले. ते तर सर आहे. अरे हो. आपलं कसं आहे पहिल्यापासून गुजराती मराठीचं देवणघेवण आहेच. ते आहे. आणि खरं म्हणजे सांगू का, हे बरीचशी गुजराती नाटक आहेत ना ते इंग्लिश फिल्म्स वरनं बनवतात. काय सांगतो? आम्ही तिथे जाऊन प्रयोग करतो ना तेव्हा तेही आश्चर्यचकित होतात. हे आम्ही बनवूचे आता तमारीचे. हे नाही ठीक आहे रे, पण टॅलेंट आहे रे. नाही ते तर आहे. आणि तुमचं भारी आहे रे. रोकडा बिकडा एकदम कवर भरलेलं म्हणजे. प्रयोग कुठे कुठे होता? म्हणजे एकदा मुंबईत ओपन झाला की डायरेक्ट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लंडन, दुबई, केन्या वगैरे. अमेरिका तर वरच्यावर जाऊन येतो. तुम्ही पुण्याला जातात तसं. नाही म्हणजे आमचे देखील प्रयोग होतात. म्हणजे वरच्यावर दौरे सुरूच असतात. कुठे? चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि डायरेक्ट साखर कारखाना. एकदम जेटलॅग्ड वाटत असेल ना? नाही नाही, बसलेक वाटत. नाही नाही, ते आणि कोकण दौरा वगैरे सुरूच असतो. अच्छा अच्छा. आणि अगदीच मूड झाला तर गोवा. सगळी सोय असते. दौरा म्हणजे धमाल धमाल असते. बघितली तुमची धमाल वगैरे. नाही नाही, आम्ही तुमचे पण फोटो पाहिले ते दौऱ्यातले. ते नाही का असे फोटो काढतात. ते मागे काय असतं ते? ते ब्रुकलिन ब्रिज, आयफिल टॉवर, लंडन आय. एखादा प्रयोग पण केलाय लंडन आयला आम्ही. आम्ही फोटो नाही काढत, आम्ही डायरेक्ट व्हिडिओ काढतो. हो का? थिएटर मधल्या संडासाचा नळ गळतोय, खुर्च्या तुटल्या, नट रंगमंचावर आलाय पण पडदा काय सरकत नाही, एसी बंद आहे. हा पण समाधान खूप आहे, खूप समाधान आहे. म्हणजे मराठी रंगभूमीवर काम करण्याचं प्रचंड समाधान आहे. आमच्याकडे धन आहे. नाही म्हणजे आमच्याकडे धन आहे, त्यातच समाधान आहे. हे पण स्किट करा, स्किट करा. चला आता बस झालं का? स्किट करा. तर मी काय म्हणत होतो, लगेच कॅरेक्टर पकडलं रे. मराठी रंगभूमी. अरे कॅरेक्टर सोडून आम्हाला बाकी काहीच नाही पकडत. आमच्याकडे कॅरेक्टर सोडून बाकीचं सगळं पकडतात. मी काय म्हणत होतो, हा बोल. तू गुजराती असून महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या खात्यात अधिकारी कसा रे? मारू ट्रान्सफर झाले छे. आता म्हणजे तू ट्रान्सफर होऊन इकडे आला. तुम्हाला सांगतो मंडळी, या माणसाशी आज मी इथे भांडायला आलो. हा गुजराती दिसतोय ना, हवामान खात्यात अधिकारी. बोला आता काय बोलायचं? या भारतातला नागरिक आहे मी कुठल्याही प्रांतात काम करू शकतो. अरे तू महाराष्ट्रात काम करतो म्हणून नाही मारते, तू हवामान खात्यात काम करतो ना म्हणून मारताय. बाळा फिरतोच काय? चल घरी जा. चल. जज आहे मी, जज. या कोर्टाचा मी जज आहे, जज. जा तिकडे जागेवर. ऑर्डर ऑर्डर. जज आहे मी जज आहे या कोर्टाचा. दाढीवाला पेंग्विन वाटतोय. ऑर्डर ऑर्डर. हे बारक्या, असं जजच्या टेबलवर नाही चढायचं. सॉरी जा जजला बोलू. हो सॉरी. मी जज आहे, मी जज आहे. एक्सक्यूज मी.
एक्सक्यूज मी, मी आहे जज. एक्सक्यूज मी, मी आहे जज आणि तुमची केस लढायला झालोय मी सज्ज. पंक्ती अगर पसंद आहे तो ठोको ताली आणि डोके में गई तो दे दो गाली. मला सांग की हा माणूस कोण आहे? एवढे सगळी माणसं याला मारायला आली, कोण आहे? कोणा? जज साहेब मी सांगतो, हवामान खात्यात अधिकारी. ओहो, Yes, yes, thank you. तर तू हवामान खात्यात अधिकारी आहे. इतके दिवस शोधत होतो मी तुला, पण तू सापडला नाहीस मला. वा वा वा. इतके दिवस शोधत होतो मी तुला, पण सापडला नाहीस तू मला. बात है. तुझ्या मारू नका, मला मारू नका. मी मनोज जोशीचा भाचा आहे. मनोज जोशी माझे मामा आहेत. काय 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 काय? मी मनोज जोशीचा भाचा आहे. मनोज जोशी माझे मामा आहेत. ए मग त्यांचं काय इथे? म्हणजे बघत होतो काय फायदा होतो का? त्याचा काय फायदा होणार नाही. अरे त्या गोविंदाच्या भाच्याचं बघ काहीच झालेलं नाहीये. कळलं ना? इथे भाचा पुतणे असल्याने काही होत नाही. इथे स्वतःलाच मारायला लागतं. तू मेला जज साहेब नाही, जज साहेब नाही. सोड तू. सोड आता घेऊ नका. सोड. नॉनसेन्स. आपण याला कायद्याने धडा शिकवूया. अरे येडायस काय तू? त्याने काय नाही होत, लय वेळ लागतो त्याला. त्याला इथल्या इथे आत्ताच्या आत्ता धडा शिकव. सोड. असं काय करताय? अहो जज साहेब, निकाल लावणं तुमच्याच हातात आहे ना. जज आहात तुम्ही. हे काय कर? सॉरी, मी आहे जज. मी आहे जज. वा वा. ही कविता नाही, ही आहे फॅक्ट. नाही, ह्याला मी आता शिक्षा सुनावणार. मी ह्याला आजन्म पुढचे 7 जन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. काय एवढंच? कमी झालं मग काय? जर अजून कठीण पाहिजे ना? खतरनाक. अशी danger पाहिजे ना? रखरखीत. त्याच सोबत शिवालीचं टोनेशन सुधारायची मी शिक्षा देत आहे. तुमच्या पाया पडतो. एवढी कठीण शिक्षा नको. मी 12 जन्म सश्रम कारावास भोगेन. पण शिवालीची मोनोटोनी ब्रेक करणं नाही अशक्य. पण तुम्ही मला शिक्षा का देतायत? मी काय केलंय? कारण तू खून केलाय. कोणू? त्या कोणूच जाऊन करायची. जज साहेब प्लीज. तर माझा याच्यावर पहिला आरोप आहे की ह्या माणसामुळे. बोल बोल. एवढा पॉज घेऊ नको. एवढ्या पॉज मध्ये दोघं तिकडे एलिमिनेट होतील पटकन. या माणसामुळे माझं लग्न मोडलंय. यू आर गिल्टी. यू आर गिल्टी. एक मिनिट. माझ्यामुळे तुझं लग्न मोडलं? हो जज साहेब हो. म्हणजे माझ्या बायको किंजल सोबत तुझा अफेअर होता? नाही म्हणजे त्याचं काय झालं जज साहेब, माझं ज्या दिवशी लग्न ठरलं त्या दिवशी यांच्या हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला की मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून आम्ही लग्न कॅन्सल केलं. ऑब्विसली. पण त्यामुळे झालं काय, माझ्या होणाऱ्या बायकोला 1 दिवस एक्स्ट्रा मिळाला विचार करायला. आणि साहजिक आहे ती दुसऱ्या मुलासोबत पळून गेली. तुम्ही हसताय? तुझी बायको पळून गेली यात आमचा काय दोष? गेली ती निघून. गेली ती निघून. मंडप उघडा झाला. चूक कोणाची कळलेच नाही मजला. गेली ती निघून. मंडप मोकळा झाला. चूक कोणाची होती कळलेच नाही मजला. मग विचारांती मला कळले की हवामान खात्याचा अंदाज चकला. हवामान खात्याचा अंदाज चकला. क्या बात है टकला. अरे जज साहेब मी हा तुमच्या कवितांचा कार्यक्रम आहे का मला सांगा. नाही तुम्ही प्रामाणिकपणे सांगा मला, कवितांचा कार्यक्रम आहे का? कविता करायच्या? करा करा करा. एक काम कर ना, गुच्ची दे. जज जज आहे ना मी. बघा, जज्जे वांछिले तोते लाओ. मी आहे जज्ज. सॉरी सर, पण साहेब याच्यामुळे माझा भाऊ देखील गोत्यात आला हो. ते कसं काय? त्याचं काय झालं जज साहेब, बसा बस बस. त्याचं काय झालं, माझा भाऊ आहे शेतकरी. बरं. मागच्या आठवड्यात त्यांनी अंदाज वर्तवला की पाऊस पडणार आहे, मग त्यांनी पेरणी केली. बरं. पण पाऊस काय पडलाच नाही. केलेली पेरणी पण वाया गेली आणि मेहनत पण वाया गेली. युअर गिल्टी. युअर गिल्टी. हवे आ વધારે થાય છે. काय हवे आ વધારે થાય છે. हे बघ, इथे वधारे बिधारे काय चालणार नाही. आज नगद उद्या वधारे.
हे बघ, हे कोर्ट आहे. इथे लिमलेटच्या गोळ्या घेऊन विकायला बसलेलो नाहीये मी, वधारे बिधारे करायला तुझे. हे अति होत आहे आता, असं मी गुजरातीत बोलतोय. सॉरी सॉरी सॉरी. आणि आम्ही परत परत शक्यता वर्तवलेली, हा या 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 आठवड्यात पाऊस पडणार, आणि पाऊस पडला देखील. नाही नाही, मला मान्य जसं आहे, पाऊस पडला, पाऊस पडला, पण त्याचं काय झालं, माझ्या भावाला वाटलं हे पुन्हा टेपा लावतायत म्हणून त्याने पेरणी केलीच नाही. ऐका ना जयजी, ऐका ना, कसे चुका तर शाळेतल्या मुलांकडनंच होतात ना, आणि आमची ही वेधशाळाच आहे ना. व्हॉट्सअपवरचे विनोद करून इथे जर ॲडिशन घेशील ना, तर आत्ताच्या आत्ता एलिमिनेट करेन ना मी तुला इथे. व्हॉट्सअपवरचे विनोद करून तुम्ही तुमचं करिअर बनवलं हो. आम्हाला एक ॲडिशन तरी घेऊ द्या. मायला या सम्याच्या काय? काय चालवता? कोर्टमध्ये असं बसायचं नाही, कोर्टमध्ये उभं राहायचं, सगळ्यांनी उभं राहायचं. चला, मी जज आहे, जज आहे मी. चला. हा, या माणसामुळे माझ्या भावाच्या शेतीचं नुकसान झालं, हा प्रश्न तुम्ही विचारत. हा. हो हो, आम्ही फक्त अंदाज वर्तवतो. मधल्या ज्या गोष्टी घडतात त्या आमच्या हातात नसतात. आणि हवामान एखादा दारुड्यासारखं असतं. म्हणजे दारुडा कसा बारमधनं बाहेर पडला की तो सरळ घरी जाणार असा आपला अंदाज असतो, पण तो कुठल्या गटारात पडणार की फिरून परत बारमध्ये शिरणार हा अंदाज लावता येतो का? नाही सांगता येत. मग मुद्द्यावर लक्ष द्या ना. हा? कधी कमी दाबाचा पट्टा तयार होतो, कधी वादळ असतात, कधी नसतात. कधी हा अंदाज जो आहे तो आम्ही एखाद्या क्षेत्रावर देतो, कुठल्याही शहरांवर देत नाही. आणि अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो ना इम्प्रोवाइज होतो एखाद्या स्किट सारखा. आणि हा अंदाज चुकतो, त्यात मेन कारण काय माहितीये? आमचं हे हवामान खातं नाही. आपण माणसांनी केलेल्या चुका, ग्लोबल वॉर्मिंग असो, वृक्षतोड असो, प्रदूषण असो, या सगळ्यामुळे निसर्ग अनप्रेडिक्टेबल झालं. कळतं का तुम्हाला? मला सांगा, पूर्वी केरळला पाऊस पडला की 7 दिवसाने मुंबईत पाऊस पडायचा की नाही? दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या वेळी थंडी पडायची की नाही? पडायची. मग मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस यायचा की नाही? यायचा ना. मग हत्ती नक्षत्राला धोधो पाऊस यायचा, बेडूक नक्षत्राला मध्यम पाऊस यायचा. ही सगळी नावं शेतकऱ्यांनी पावसाला दिली होती हो. आणि आमचं तर काहीच नव्हतं आधी, आमची गरजच नव्हती. शेतकरी आभाळाकडे बघायचे आणि बोलायचे आत्ता पाऊस येणार, आणि तेव्हा पाऊस यायचा. मग हे सगळं कुठं फसलं आणि का फसलं? केम फसायू हो. हवामान छे ने एक शुद्ध प्रकृतीना माणस सारखं होतं. આપણે એને બેવડો બનાવી દીધો છે, બેવડો. ઓ હે નિસર્ગ, આ નિસર્ગની એટલી ઓઢાતાણ કરી છે આપણે કે એક મશીન પણ એનો અંદાજ નથી લગાડી શકતો. તમે જ કયો કયો ને. पण काय केव मी आता? मला सांगा काय एक मित्रा लक्षात घे, काय तू जरी गुजराती असलास तरी आता तू मराठीत काम करतोय, त्याच्यामुळे तुला आता मराठीत बोलणं जास्त गरजेचं आहे. तरी पण तुम्ही वर्तवलेल्या हवामानाचा अंदाज यासाठी तुम्हाला शिवालीचं वाडा चिरेबंदी या त्रिनाट्यधारेचं वाचन ऐकण्याची शिक्षा ठोठावत आहे. आणि तुम्हाला या निसर्गाचं अपरिमित ऱ्हास केल्यामुळे निमिषचा नृत्य दिवसभर पाहण्याची शिक्षा ठोठावत आहे. आणि तुमचं तुमच्यासोबत स्किट करतो ही काही कमी शिक्षा आहे?